मी आयुष्यमान अमित मधुकर मेधावी शिक्षकी पेशा त्यांनी स्वीकारलाय। मी त्यांना विनंती करतो की आपण आपले मौलिक विचार आम्हा सर्वांना आपण विशद करावेत। MA-DEd आहे, डिप्लोमा इन बुद्धिस्ट ॲनालिसिस ऑफ माइंडमध्ये, त्याचबरोबर डिप्लोमा इन मुघल पाली व्याकरण, त्याचबरोबर MA त्यांचं पालीच सुरू आहे। शिवधर्म, स्त्रीविषयक भूमिका, पोकळ आस्पेक्ट विरुद्ध भक्कम भूमिका, आह साळुखे यांची मुलाखत, तथागत बुद्ध आणि परिवर्तनवादी चळवळ, बौद्ध होणारे तथागत बुद्ध असे त्यांचे संशोधन ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं आहे। विशेष त्यांचं कार्य आहे, पाली भाषेमध्ये ते प्रशिक्षक आहेत, पाली सूत्रांचं ते विश्लेषक आहेत, धम्म आणि ध्यान साधना याचं प्रशिक्षक ते देतात। परिवर्तनवादी चळवळीतील तरुण वक्ते आणि विचारवंत आहेत। एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। आयुष्यमान अमित मेधावी सर। वर्षावास धम्म परिषद 2022 यामध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। जे लोक पाठीमागं उभारलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण शांतपणे बसून घ्या। आपण जेव्हा धम्म ऐकणार आहे तेव्हा आपण कम्फर्टेबल असावं, आरामात असावं, उभा राहून किंवा तणावामध्ये धम्म ऐकू नये अशी माझी विनंती आहे। या कार्यक्रमाचं संयोजन विजय कांबळे सर, आनंद राणे, विलास कांबळे, दयानंद मेहतर सर, संजय कदम सर, जय काळे सर, प्रशांत कांबळे सर, सहदेव कांबळे, जयेंद्र लाटणे या सर्वांनी मिळून केलेलं आहे। त्यासाठी बौद्ध समन्वय समितीची त्यांना साथ लाभलेली आहे। तर सुरुवातीला या सगळ्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया। माझा जो विषय आहे, विषयाचं नाव आहे धम्मिक असण्याचा अर्थ। आता आपले मोबाईल असतील, मोबाईल जरासे सायलेंट करा आणि माझी विनंती आहे की आपण हे ऐका। मी जे काही बोलणार आहे ते पूर्वी तुम्ही ऐकलेलं नसेल आणि आपला जो वेळ आहे तो सत्कारणी लागेल असं मला वाटतंय। धम्मिक असण्याचा अर्थ मी आपल्या सर्वांना समजून सांगणार आहे। जेव्हा आपण धम्म असा शब्द ऐकतो, धम्माचे अनेक अर्थ होतात। त्या धम्माच्या अनेक अर्थामध्ये एक अर्थ आहे धारण करतो तो धर्म, धारयती ती धम्मो असं म्हटले गेलं। काय धारण करतो? तर वस्तू एखादा स्वभाव धारण करते त्याला धर्म म्हटलं गेलं। अग्नीचा स्वभाव प्रज्वलित होणं, जाळणं हा त्याचा धर्म आहे। पाण्याचा स्वभाव शीतल होणं, तहान भागवणं हा त्याचा धर्म आहे। अशा अर्थानं धम्माचा एक अर्थ घेतला गेला। पाली भाषेमध्ये धम्म म्हणजे एक वस्तू असंही म्हटलं गेलं। एक धम्म भिक्खवे, भिक्खून एक धम्म सोडा असं बुद्ध म्हणतात, तेव्हा एक वस्तू सोडा असं म्हणतायत। इथं प्रस्तुत ठिकाणी मी जे काय बोलणार आहे तो धम्म वेगळा। त्या धम्माचा अर्थ आहे बुद्धांची शिकवण। शिकवण या अर्थानं धम्मिक होणं आज या ठिकाणी मी मांडणार आहे आपल्यासमोर। भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो एक वैज्ञानिक शोध आहे। मगापासून अनेक विद्वानांनी या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत। बाबासाहेबांनी ज्या वेळेला धम्माचा अभ्यास केला, इतर सगळ्या धर्मांचा अभ्यास केला आणि त्यातून बाबासाहेब आपल्याला हा वेचून बुद्धांचा विचार देत आहेत। तो विचार देण्यापाठीमाग काही महत्त्वाची कारणं आहेत। पहिली गोष्ट ही, भगवान बुद्धांनी त्यांच्या पहिल्या उपदेशामध्ये जो उपदेश धम्मचक्र प्रवर्तन सूत्र म्हणून प्रसिद्ध आहे त्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या की आपल्याला जर सुखी जगायचं असेल तर दोन प्रकारचे मार्ग आहेत। त्या दोन मार्गांना आपण टाळलं पाहिजे, मध्यम मार्गाचा स्वीकार केला पाहिजे। त्यातला पहिला मार्ग होता आत्मक्लेशाचा। आत्मक्लेश द्या, शरीरामध्ये कोणता तरी आत्मा बसलेला आहे, आगीवरती बसा, काट्यांवरती चाला, उपाशी राहा, शरीराला त्रास द्या म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल, अशी एक धारणा। दुसरी एक अशी धारणा आहे की आयुष्य एकदाच आहे, खा प्या मजा करा, जे काही करायचं आहे ते करा आणि मरून जा, अशी एक धारणा। तथागत बुद्धांनी सांगितलं की या दोन टोकांना टाळा आणि मध्यम मार्गाने चला। तो मध्यम मार्ग त्यांनी सांगितला, त्याला अष्टांगिक मार्ग म्हटलं गेलं। त्या अष्टांगिक मार्गाचं पालन करायसाठी तथागत बुद्धांनी आपल्याला सांगितलं। मग हा अष्टांगिक मार्ग होता कसा? तो शील मार्ग होता। शील सदाचारी बनणं, चांगलं वागणं हा एक मार्ग होता। त्यातला दुसरा टप्पा असा होता की एखादा व्यक्ती शील सदाचारी कधी बनू शकेल? तर त्याचं मन त्याच्या ताब्यामध्ये असेल तर तो समाधीचा मार्ग होता। आणि तिसरा टप्पा जो आहे तो होता प्रज्ञेचा मार्ग। प्रज्ञा कशी? जी माणसाला शुद्ध करते। एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एखादं पाण्याचं एखादा घडा आहे, त्या घड्यामध्ये गढूळ पाणी, तर ते गढूळ पाणी शांत होण्यासाठी आपण एका ठिकाणी ते ठेवतो, त्याला म्हणायचं समाधी, शांत होणं। आणि मग त्या पाण्यामधली जी अशुद्धी आहे ती काढून टाकणं जे आहे त्याला म्हटलं गेलं प्रज्ञा। शील समाधी प्रज्ञेचा हा मार्ग आहे, हा बाबासाहेबांनी आपल्याला दिला। आपण 1956ला बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे आणि ही गोष्ट आपण प्रत्येक कार्यक्रमात विसरतो। प्रत्येक कार्यक्रमात
आणि मी जिथं जाईल तिथं ही गोष्ट आपल्याला सांगतोय. तुम्ही कधी चर्चमध्ये जा, कधी मशिदीत जा, कधीही ते लोक इतर धर्माचं नाव सुद्धा काढत नाहीत. काढतात काय? कधी बघितलं एखाद्या फादरनं हिंदू धर्म असा आहे, बौद्ध धर्म असा आहे, मुस्लिम धर्म असा आहे? करत नाहीत. त्यांचं इतकं मटेरियल त्यांच्याकडे आहे, तेच सांगण्याचा ते प्रयत्न करतायत. आपल्याकडं किती मटेरियल आहे माहिती आहे तुम्हाला? 50,000 पानांचं त्रिपिटक आहे आणि त्याच्या चौपट संस्कृतमधलं साहित्य महायान परंपरेचं आहे. हे जर आपण सांगत बसलो, हे जर चर्चा करत बसलो, आपल्याला 100 जन्म घ्यावे लागतील. इतकं सगळं असताना आपण जे 60-65 वर्ष 66 वर्ष बऱ्याच लोकांनी वाया घालवली आयुष्यातली टीका करण्यात. बाबासाहेबांनी दिलं ना सोडून, द्या आता सोडून, आपण नव्या मार्गाने जाऊया. मी हे का तुम्हाला सांगतोय? जे आपण इथले मूल निवासी तिबेटची लोक, दलाई लामा भारतात आल्यानंतर ते निर्वासित म्हणून भारतात आले. त्या तिबेटन लोकांच्या वस्त्या आज आपण जाऊन बघा, परदेशात गेल्यासारखं वाटतं. का? धम्म एके धम्म, दुसरा काही विषय डोक्यात ठेवलेला नाही. बुद्ध जे सांगतात त्या मार्गाने ते चालत आहेत. या अर्थानं मी म्हणतो की या लोकांना धम्मिक म्हटलं पाहिजे. धम्मिक याचा अर्थ धम्माचं आचरण करणारे जे लोक आहेत त्यांना धम्मिक म्हटलं गेलं. तथागत बुद्धांच्या काळामध्ये आपण पाली भाषेमध्ये पाहतो तर औ असा उच्चार नाही, त्यामुळे गौतम होत नाही, गौतम होतं. आणि बौद्ध शब्द तर आपल्याला त्रिपिटकामध्ये, संस्कृत साहित्यात, बौद्ध साहित्यामध्ये, कुठल्याही पाली साहित्यामध्ये सापडत नाही. मग बुद्धांच्या धम्माचं पालन करणाऱ्या लोकांना काय म्हटलं जायचं? तर बुद्ध त्यांना धम्मिक म्हणायचे. धम्मिक म्हणजे धम्माचं आचरण करणारे. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो धार्मिक. धार्मिक या अर्थानं आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. मग धम्मिक व्यक्ती कसा असतो? धम्मिक सूत्रामध्ये तथागत बुद्धांनी जे दिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि हे आपण उठता बसता खाता पिता याचं चिंतन आपण करणं खूप आवश्यक आहे. यासारखं आपण वर्तन करतो का? पहिली गोष्ट तथागत बुद्ध म्हणतात की तो जो गृहस्थ आहे, भिक्खूंविषयी मी नंतर बोलणार आहे, आता गृहस्थांविषयी, तो व्यक्ती कसा असतो? तो इतरांची प्राणहानी करत नाही. तसं एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला संमती देत नाही. सर्व प्राणी मात्रांविषयी, मग ते छोटे असोत मोठे असोत, तो काय करतो? दया बाळगतो, त्यांना दंड देत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो काय करतो? दुसऱ्याची न दिलेली वस्तू तो घेत नाही. जो कोणी असा घेत असेल त्याचं तो समर्थन करत नाही, त्याची प्रशंसा करत नाही. या उलट तो लोकांच्या सुखासाठी दान देतो. ही दुसरी गोष्ट तो करतो. तिसरी गोष्ट काय? तो ज्या सभेमध्ये जातो, तिसरी गोष्ट काय आहे की तो व्यभिचार करत नाही, ब्रह्मचर्याचं पालन करतो, शीलांचं योग्य प्रकारे पालन करतो, परस्त्री गमन करत नाही किंवा परपुरुष गमन करत नाही. ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, तो जिथं जाईल, ज्या सभेमध्ये जाईल, ज्या बैठकीमध्ये जाईल, तिथं तो खरं बोलतो, चांगलं बोलतो. ही चौथी गोष्ट. पाचवी गोष्ट तथागत बुद्ध म्हणतात की तो मद्यपान वगैरे मादक पदार्थांचं सेवन करत नाही. त्यानंतर ते काय म्हणतायत? अष्टशील उपोषित. आज पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी उपोषित तथागत बुद्धांनी पालन करायला आपल्याला सांगितलं. माळ धारण करायची नाही, गंध लावायचा नाही, सुगंधी द्रव्य लावायची नाहीत, उच्च आसनावरती बसायचं नाही. या गोष्टी तथागत बुद्धांनी आपल्याला सांगितल्या. म्हणजे काय सांगितलं? शरीरानं इतरांना त्रास होईल असं वागायचं नाही, वाणीनं इतरांना त्रास होईल असं वाणी बोलायची नाही, आणि मनामधून कुणाविषयी वाईट प्रकारचं चिंतन करायचं नाही. याला म्हटलं गेलं धम्म. आणि असं जो व्यक्ती वागतो त्याला आपण धम्मिक म्हणायचं. ही सरळ व्याख्या आपण लक्षात ठेवावी. धम्मिक कोण? खरा बौद्ध कोण? तो असा शिव्या देणारा माणूस बौद्ध होऊ शकत नाही, एखाद्याला फसवणारा माणूस बौद्ध होऊ शकत नाही, एखाद्याला मारणारा माणूस बौद्ध होऊ शकत नाही, कटकारस्थान करणारा माणूस बौद्ध होऊ शकत नाही. ही गोष्ट आपण अंडरलाईन करून घ्यावी. या धम्मपरिषदेमध्ये एवढं जरी आपल्याला समजलं तर ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाहेर जे बोर्ड लावलेले आहेत, कमान जी उभा केलेली आहे, अनागारिक धम्मचारी शाक्यानंदांचा फोटो एका बाजूला आहे, एका बाजूला शाक्यवीरांचा फोटो आहे. मी साधारणतः शाक्यानंदजी ज्या गावांमध्ये आले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्यांच्यापैकी आमचं एक गाव मिंचे. साधारणतः मी 7 वर्षाचा असेल, 6 किंवा 7 वर्ष, तेव्हा त्यांना मी पाहिले होतं. हसरा बुद्ध, आपण जे लाफिंग बुद्धाचे फोटो मूर्त्या पाहतो तशा प्रकारचा माणूस. आतमध्ये निळा ड्रेस, त्याच्यावरती भगवत चिवर, त्रिरत्न बौद्ध महासंघ, त्रैलोक्य बौद्ध महासंघाचा धम्मचारी. ते झोळी घेऊन यायचे, मुलं त्यांना मुंगळे जसे गुळाला चिकटतात तसे चिकटायचे. ते दवाखान्यामध्ये कामाला होते, कायम बॅगेमध्ये औषधं असायची, ते म्हाताऱ्या कोताऱ्यांना औषधं द्यायचे. गोड बोलायचा माणूस. आणि विशेष तुम्हाला सांगतो, आज आमच्या गावामध्ये पण फोटो आहेत, तक्क्यामध्ये, पूर्वी विहार नव्हते, तक्क्याच होता. तक्क्यामध्ये गावातल्या इतर धर्माचे लोक सुद्धा त्यांचं प्रवचन ऐकायला येऊन बसत होते.
ही क्रांती त्या शाक्यानंदजींनी केली. विजय सरांनी जे सांगितलं ना, शेळ्या बांधलेल्या आहेत, मलमूत्र विसर्जन तिथंच केलं, तिथंच पोत्यावर झोपायचा माणूस. आणि पुण्यामधनं इथं यायचा, इथून तिकडं जायचा, ही किती मोठी गोष्ट आहे. ते बीज इथं त्यानंतर त्यांनी धम्मचारी तयार केले कोल्हापूरमध्ये, आणि त्यांचे जवळचे शिष्य शाक्यवीरांनी ही धुरा चालवली. काही कारणानं 2 भाग झाले, पण धम्म शाक्यवीरांनी सोडला नाही. आणि विजय कांबळे सर, पांडे साहेब अशा लोकांच्या माध्यमातून पुन्हा धम्म कोल्हापूरमध्ये रुजत आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज समन्वय समितीच्या माध्यमातून 15 संघटना एकत्र झाल्या आणि आपापले मतभेद सोडून धम्म वाढण्यासाठी आपण प्रयत्न करूया म्हणून गावागावांमध्ये वर्षावासाच्या निमित्तानं प्रबोधनाचे कार्यक्रम झाले. ही वर्षावास परिषद ज्या कारणाने तयार झाली त्याचं महत्त्वाचं कारण, विजय सर, कदम सर असे लोक एका घरामध्ये मागच्या वर्षी ग्रंथ वाचायला थांबले. 3 महिने त्यांनी ग्रंथ वाचले आणि त्यानंतर वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम धम्म परिषदेनं घेतला. याही वर्षी उषा काळे मॅडमनी 150 ग्रंथ दिले होते. ते ग्रंथ वाटले आणि घराघरामध्ये काही लोकांनी ग्रंथ वाचले. त्यांच्याही सत्काराचा कार्यक्रम आणि त्यांनी जे वाचलेलं आहे त्यावरती चिंतन व्हावं म्हणून ही धम्म परिषद होत आहे. धम्म आपण वाचला पाहिजे, तो आचरणामध्ये आणला पाहिजे आणि ज्या लोकांनी पूर्वी काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तथागत बुद्धांनी एकदा भिक्खूंना बोलवलं आणि ते भिक्खूंना काय म्हणाले की 2 भिक्खू माझ्याकडे आले, मी अन्न ग्रहण केलेलं आहे पात्रामध्ये, ते अन्न मी खाल्लेलं आहे, थोडंसं अन्न शिल्लक राहिलेलं आहे आणि मी असं म्हणतो की हे शिल्लक राहिलेलं अन्न आहे, कोण तुम्ही खाणार असाल तर घ्या, नाहीतर मी काय करतो ते पाण्यामध्ये सोडतो किंवा गवत नसलेल्या ठिकाणी ते टाकून देतो. आणि तेव्हा जो भिक्खू, तथागत बुद्ध असं म्हणतात, जो भिक्खू ते अन्न एक भिक्खू काय करेल, ते अन्न मागेल, तो खाईल आणि तो बसेल. दुसरा भिक्खू काय विचार करेल, तथागताने आपल्याला धम्मदायाद व्हा म्हटलेला आहे, आमिषदायाद होऊ नका म्हटलेला आहे. तो ते अन्न घेणार नाही, दिवसभर तसाच राहील, पण अन्न ग्रहण करणार नाही, तो धम्माचं आचरण करेल. तथागत बुद्ध म्हणतायत, मी त्या दुसऱ्या भिक्षूची प्रशंसा करेन जो काय करेल, आमिषदायाद होणार नाही, म्हणजे वारसा, जो वस्तूचा वारसा आहे तो ग्रहण न करता माझ्या विचारांचा वारसा ग्रहण करेल, तो धम्मदायाद आहे, तो श्रेष्ठ व्यक्ती आहे, त्याची मी प्रशंसा करेन. ही गोष्ट आपण पण समजून घेऊया. बाबासाहेबांनी आपल्याला धम्माचा वारसा दिलेला आहे, बुद्धांनी पण वारसा धम्माचा दिला होता. आपल्याला कल्पना करा की तथागत बुद्धांचा मुलगा सुद्धा संघामध्ये आला, राहुल, आणि तो अतिशय लहान होता, तरुण होता, पण आयुष्याच्या अखेरीला अनेकदा त्यांना प्रश्न केले गेले की भंते, तुमच्यानंतर धम्माचा वारसदार कोण? तेव्हा तथागत बुद्ध असे म्हटले नाहीत तो राहुल माझा वारसदार आहे, अजिबात म्हटले नाहीत. महात्मा फुलेने असं कधी म्हटले का माझा यशवंत वारसदार आहे? अजिबात म्हटले नाहीत. वारसा हा विचारांचा असतो, विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम करणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून तथागत बुद्धांनी आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीचं चिंतन आपण केलं पाहिजे. तथागत बुद्ध असं म्हणाले की जे लोक ग्रहस्थी आहेत त्यांना चित्त नावाच्या उपासकाचा आदर्श घेतला पाहिजे. त्याची गोष्ट मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. एक चित्त नावाचा ग्रहपती होता, त्यानं एक वन होतं त्याचं, आणि त्या वनामध्ये एक भंतेजी त्यानं ठेवले होते आणि त्या भंतेजींची तो सेवा करायचा, आदरातिथ्य करायचा, त्यांना हवं नको ते पाहायचा. एक दिवस काय झालं, त्या वनामध्ये तथागत बुद्धांचे अग्रशिष्य सारीपुत्त, मोग्गलान, भंते आनंद आले. तो चित्त त्यांना भेटायला गेला आणि भेटायला गेल्यानंतर त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं आणि दुसऱ्या दिवशी बोलवलं. त्या विहारामध्ये जे भंतेजी होते त्या भंतेजींना असं वाटलं की मला न विचारता या चित्तानं त्यांना आमंत्रण कसं काय दिलं. मग तो चित्त गेला, त्या भंतेजींना वंदन केलं की भंते, मी सारीपुत्तांना वगैरे भोजनासाठी बोलवलंय, उद्या तुम्ही पण या. तर 2-3 वेळा विनंती करून सुद्धा ते भंते तयार झाले नाहीत येण्यासाठी. मग चित्तानं वंदन केलं आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी काय झालं की जेवण करायला ठेवलं, भंतेजी येणार आहेत, 500 लोक त्यांच्यासोबत भिक्खू असणार आहेत म्हणून ते आले. आल्यानंतर काय झालं, हे जे भंते आहेत, तर हे जे पूर्वीचे चित्ता ज्यांना फॉलो करतो ते भंतेजी आले जेवणाच्या ठिकाणी. काय म्हटले, हे जेवण खूप चांगलं केलेलं आहे, पण तिळाचे लाडू केले असते तर बरं झालं असतं. काय म्हटले, जेवण खूप चांगलं केलेलं पण तिळाचे लाडू केले असते तर बरं झालं असतं. चित्त, तुम्हाला सांगू, चित्त हा अनागामी होता. धम्माचा ज्याने अभ्यास केला असेल त्यांना माहीत असेल की धम्मामध्ये स्टेजेस आहेत मुक्तीच्या, म्हणजे माणूस शुद्ध होण्याच्या काही स्टेजेस आहेत. त्यातली पहिली स्टेज आहे स्रोतापन्न, तो मार्गामध्ये पडतो, अष्टांगिक मार्गामध्ये तो पडतो. दुसरी स्टेज आहे सगदागामी, तो एकदाच दुःखामध्ये परत येतो. आणि तिसरी स्टेज आहे अनागामी, तो आता दुःखामध्ये परत येत नाही. आणि चौथी स्टेज आहे अर्हंत, म्हणजे तो कंप्लीट पलीकडे गेला. तर ग्रहस्थी माणूस
अनागामीपर्यंत पोचू शकतो. अरहंत बनायचं असेल तर त्याला ग्रहत्यागच करावा लागतो. हा चित्त यांनी बुद्धांना पाहिलेलं नाही आहे, तरी हा माणूस अनागामी झाला होता घर संसार सांभाळून. आणि असा माणूस, मग ते भंते काय म्हटले, तिळाचे लाडू असायला पाहिजे होते, बरं झालं असतं. तेव्हा हे चित्त काय म्हटले, भंतेजी धम्मामध्ये इतक्या चांगल्या शिकवणी असताना, धम्मामध्ये इतकं काही चांगलं असताना तुम्ही हे कावळ्याच्या दृष्टीसारख्या लाडवावरती तुमची नजर काय यावी, आणि हे चुकीचं आहे असं चित्त कुणाला म्हटला, त्या भंतेना म्हटला. त्या भंतेना त्याचा राग आला आणि ते भंते काय म्हटले, चित्ता तू माझा अपमान केलायस आणि मी काय तुझ्या वनामध्ये थांबणार नाही, आता तुझं तू बघ. चित्ताने पुन्हा विनंती केली की भंते तुम्ही जाऊ नका, तुम्ही पण या, असंच मी तुम्हाला काल सांगतो. पण ते ऐकले नाहीत. मी बुद्धांकडे जाणार आणि तुझी काय करणार, तक्रार देणार आहे म्हटले, की एक उपासक असून आमची काय करत आहेस तू, आम्हाला मान देणं झालायस तू, आम्हाला विचारानं झालायस. मग चित्त काय म्हटले, भंते एक काम करा, भंतेचं नाव सुधम्म, नाव त्यांचं सुधम्म होतं. भंते एक काम करा, तथागतांच्याकडे तुम्ही जेव्हा जाल तेव्हा जे काही घडलं ते जसंच्या तसं जाऊन तथागतांना सांगा. मग ते भंते गेले, बुद्धांना भेटले, बुद्धांना सांगितलं की या उपासकानं असं असं केलं म्हणून मला ते म्हटला की हे चुकीचं तुम्ही बोलता. आणि बुद्ध काय म्हटले असतील भंतेला की तू सुधम्म, आता तू जा मच्छिकासंडमध्ये जा आणि त्या चित्ताची माफी माग. एका भिक्खूला बुद्धांनी त्या चित्त ग्रहपतीची माफी मागायला पाठवलं. ते आले भंते, त्यांनी चित्ताला हात जोडले आणि म्हटले की मला क्षमा कर. चित्त काहीच बोलले नाहीत, चित्त ग्रहपती शांत उभे राहिले. मग ते माफी केली नाही म्हणून हे सुधम्म पुन्हा बुद्धांकडे गेले. बुद्धांना असं वाटलं की यांनी काय माफी मागितलेली नसेल, म्हणून काय केलं, बुद्धांनी दुसरा एक भिक्षू सोबत पाठवला. या सुधम्मांसोबत तुम्ही जा, चित्ताची माफी मागायला हवा. चित्ताने तरी पण माफ केलं नाही तर गुडघ्यावर बसून वंदन करायला सांगा. आणि पुन्हा ते भंते आले, भंते थांबले, चित्तांना विनंती केली की भंतेंना माफ करा. तेव्हा चित्त ग्रहपतीने पण हात जोडले, भंते तुम्ही पण चुकला, पण मी सुद्धा तुमची माफी मागतो. आणि ही गोष्ट इथंच संपते. तथागत बुद्ध म्हटले होते चित्तासारखे हा चित्त कसा होता, धम्म कथिक होता, धम्म विश्लेषण करून सांगायची क्षमता होती. भिक्खूंच्या मध्ये एकदा चर्चा सुरू झाली होती की संयोजन आणि संयोजनीय धर्म ह्या दोघांमध्ये काय भेद आहे. माझे शब्द काय डोक्यावरनं पण काही जणांच्या जातील, पण समजून घ्या. संयोजन आणि संयोजनीय धर्म या दोघांमध्ये काय भेद आहे. भिक्खूंना हा प्रश्न सुटत नव्हता आणि चित्ताला त्या भंतेने विचारलं, चित्त याचं स्पष्टीकरण तुम्ही द्या. चित्त म्हटले फार सोपं आहे. संयोजन आणि संयोजनीय धर्म म्हणजे कसे, एक काळा बैल आहे, एक पांढरा बैल आहे, आणि त्या दोघांना जर एका दोरीनं बांधला असेल तर जिकडं काळा बैल जाणार आहे तिकडं पांढरा बैल जाईल, किंवा पांढरा बैल जिकडं जाणार आहे तिकडं काळा बैल जाईल. तर अशी ती गोष्ट आहे. ते काय म्हटले, डोळा आहे रूप आहे, डोळा आहे रूप आहे. डोळा आहे हे संयोजन म्हणजे बंधन नाही, किंवा रूप ही बंधन नाही. डोळ्यानं जेव्हा एखादं रूप पाहणार आहे तिथं जेव्हा तृष्णा उत्पन्न होणार आहे त्याला म्हटलं गेलं बंधन. डोळ्याने एखादं रूप पाहिलं तिथं द्वेष उत्पन्न झाला त्याला म्हटलं गेलं बंधन. हा चित्त भिक्षू लोकांना सुद्धा मार्गदर्शन करण्या इतक्या उंचीला तो पोचला होता. तथागत बुद्धांना हे अपेक्षित होतं की या माणसासारखं आपण असलं पाहिजे. या चित्ताने काय केलं, नंतर तथागत बुद्धांना हा कधी भेटलाच नव्हता आणि भेटायला जाण्यासाठी एक 500 भिक्खू उपासक त्यांना सोबत घेतलं. 500 बैलगाड्या एकत्र केल्या, त्यामध्ये अन्नधान्य साहित्य भरलं, कपडे वगैरे भरले आणि हे 1 महिना प्रवास करायचा आणि 1 महिना तिथं थांबायचं असं ठरलं होतं. आणि हा 1 महिना प्रवास करत होता. यांच्या गाड्यांमध्ये धान्य होते, कपडे होते, यांना वापरताच आले नाही. ज्या ज्या गावांमध्ये ते जातील लोक त्यांना दान द्यायचे, ज्या ज्या गावांमध्ये लोक कपडे द्यायचे, अन्न द्यायचे, जेवणाची सोय करायचे. तिथं जाईपर्यंत बुद्धांना भेटेपर्यंत 500 गाड्या जशाच्या तशा भरलेल्या होत्या. आणि तथागत बुद्धांना ते भेटले. 1 महिनाभर तिथं ते थांबल्यानंतर ते भिक्खूंना दान द्यायचे, तथागतांकडून धम्म समजून घ्यायचे. परत जाताना त्या 500 गाड्या भरलेल्या होत्या. त्यांनी बुद्धांना विनंती केली की हे सगळं धनधान्य आहे, हे काय करतो आम्ही भिक्खू संघाला दान देतो. आणि मग भिक्खू संघाला ते दान दिलं गेलं. गाड्या मोकळ्या झाल्या. परत जाताना वाटेमध्ये ते 500 गाड्या आहे तशा भरल्या. पुन्हा लोकांनी चित्ताला दान दिलं. आणि मग हे पाहिलं आनंदाने तथागत बुद्धांचा शिष्य आनंद. आणि आनंदाने तथागतांना एक प्रश्न विचारला की हा जो चित्त ग्रहपती आहे हा तुम्हाला भेटायला आल्यामुळे लोक याचा आदर सत्कार करतायत का, तुम्हाला भेटायला आल्यामुळे यांना अन्नधान्य कपडे वगैरे मिळतायत का. तेव्हा तथागत बुद्ध काय म्हटले, आनंद तसं नाही. आणि तेव्हा एक गाथा सांगितली, त्याचा अर्थ असा होता
की श्रद्धावान आणि शीलसंपन्न व्यक्ती ज्या ज्या प्रदेशामध्ये जातो तिथं तिथं त्याचा सन्मान होतो. काय सांगितलं? श्रद्धावान आणि शीलसंपन्न व्यक्ती जिथं जिथं जातो तिथं तिथं त्याचा सन्मान होतो. बुद्धांना हे अपेक्षित होतं की अशा प्रकारची लोक तयार झाले पाहिजे, श्रद्धावान आणि शीलसंपन्न. शील हा पाया आहे आणि शीलाचा पाया जर ढासळला मग धम्म टिकत नाही, तो व्यक्तीसुद्धा टिकत नाही. म्हणून तथागत बुद्ध म्हटले होते की पराभव कुणाचा होतो? जो व्यक्ती, ज्या व्यक्तीला धम्म आवडत नाही, चांगल्या शिकवणी आवडत नाही, त्याचा पराभव होतो. भले तो गाडी घेईल, बंगला घेईल, प्रॉपर्टी घेईल, प्लॉट घेईल, पण माणूस म्हणून त्याचा पराभव आहे. माणूस म्हणून तो उंच जाणार नाही. पण ज्याला धम्म आवडतो त्याचं काय होतं? त्याची प्रगती होते, त्याची वृद्धी होते. आज अनागरिक शाक्यानंदजी त्यांच्या मुलांना माहीत सुद्धा नसेल की इथं कमान लागलेली आहे. शाकीवरांच्या मुलांना तर किमान माहीत झालं, पण ते लोक कुठं आहेत हे आपल्याला माहीत नाही. पण त्यांच्या नंतर कोणतरी हे चालवत आहे, त्यांचा वारसा जिवंत आहे. माणूस मेला पण माणसाचा विचार जिवंत आहे. बाबासाहेब होऊन गेले, बुद्ध होऊन गेले, हा वारसा आपण जिवंत ठेवलेला आहे. हा जिवंत ठेवणं हे धार्मिक व्यक्तीचं काम आहे. वारसा जिवंत राहायला पाहिजे. घरं जिवंत ठेवली तर घरं पडून जातात, गाडी जिवंत ठेवली तर गाडी ते हवा जाते, टायरची, इंजिन खराब होऊन जातं. पण विचार जिवंत राहिला तर तो विचार चकाकत राहतो. तो विचार चकाकावा असं तथागत बुद्धांची अपेक्षा होती. या दृष्टीनं आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. आणि धार्मिक व्यक्तीनं आणखी काय केलं पाहिजे? सतत त्यानं आत्मपरीक्षण करत राहिलं पाहिजे, सतत स्वतःला अपडेट करत राहिलं पाहिजे. महात्मा फुलेंनी म्हटलं होतं, खरे हेच ज्ञान आत्मपरीक्षण बुद्धीचे लक्षण ज्योती म्हणे. खरे ज्ञान कोणते? जे आत्मपरीक्षण करायला लावते ते खरे ज्ञान. तथागत बुद्धांच्या भिक्खू संघासोबत एक सुप्रिय नावाचा व्यक्ती प्रवास करत होता आणि तो बुद्ध धम्म संघाची निंदा करत होता. आणि ती निंदा ऐकल्यावरती जे भंते भिक्षू लोक होते, त्या भिक्षू लोक अस्वस्थ झाले होते. ते एकत्र बसल्यानंतर तथागत बुद्धांनी ऐकलं की यांची चर्चा काय सुरू आहे. तर ते म्हटले की भंते, तो व्यक्ती तो निंदा करत आहे बुद्ध धम्म संघाची, तो वाईट आहे वगैरे. तेव्हा बुद्धांनी त्यांना सांगितलं की अरे भिक्खूंनो, तो सुप्रिय निंदा करत आहे का स्तुती करत आहे यानं तुम्ही अस्वस्थ होऊ नका, यानं तुम्ही हुरळून जाऊ नका. सुप्रिय जे काही म्हणतो ते योग्य आहे का अयोग्य आहे याची तपासणी तुम्ही करा. जगातला हा पहिला माणूस आहे की जो स्वतःची तपासणी करायला लावतोय. भिक्खूंना त्यांनी हेही सांगितलं की प्रसिद्धी मिळाल्यानंतर याच्यामध्ये काय दोष शिरलेत का, म्हणजे माझ्यामध्ये, व्यक्तिशा बुद्धांमध्ये, याची सुद्धा तुम्ही तपासणी केली पाहिजे. मग बुद्धांचा अनुयायी म्हणून आपणही स्वतःचं आत्मपरीक्षण करत करत पुढे गेलं पाहिजे. आपल्यामध्ये कमतरता कोणत्या आहेत, आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, कमतरता काढून चांगल्या गोष्टी वाढवण्याचं काम आपण करणं अतिशय आवश्यक आहे. तथागत बुद्धांनी जो धम्म आपल्याला दिला त्या धम्माची काही वैशिष्ट्ये होती. आपण धम्मवंदना म्हणतो, त्यामध्ये काय म्हणतो? स्वाखातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको यही पस्सिको ओपनायको पच्चतंग वेदितब्बो वियुहिती. हे मी तुम्हाला विस्तारानं सांगतोय. स्वाखातो भगवता धम्मो, भगवंताचा धम्म सुआख्यात आहे, सुस्पष्ट पद्धतीनं सांगितला गेलाय. काय सांगितलं गेलं? 5 गोष्टी पालन करा, पंचशील, अष्टांगिक मार्गाचं पालन करा, बोधीच्या 7 अंगाचं पालन करा. सामान्य माणसाला सुद्धा हे आकडे लक्षात राहतील आणि तो पालन करेल असा सुस्पष्ट पद्धतीनं धम्म सांगितला. असं काय किचकट सांगितलं नाही बुद्धांनी. त्यांनी कालाम सुत्तामध्ये तर असं म्हटलंय, ज्याचा परलोका विश्वास असेल त्याच्यासाठी पण धम्म चांगलाच आहे आणि ज्याचा विश्वास नाही त्याच्यासाठी पण धम्म आवश्यकच आहे. म्हणून स्वाखातो भगवता धम्म. बुद्धांची शैली बघा, ते स्पष्ट करत जातात. कोड्यात कधीच बुद्ध बोललेले नाहीत. सोपं सोपं सुटसुटीत या गोष्टी त्यांनी सांगितल्या. संदिट्टिको, याच म्हणजे दृष्टीला दिसणारा, म्हणजे आता आचरण करायचं आणि मेल्यानंतर त्याचा परिणाम होईल असं बुद्धांनी सांगितलेलं नाही. आत्ता तुम्ही मन प्रसन्न केलं, आत्ता कुशल कर्म केलं, आत्ताच तुमचं मन प्रसन्न होईल. आणि याचं तुम्ही कल्पना करा, दिवसभर काहीतरी तुम्ही चांगलं करताय आणि 5 वाजता तुम्ही कुठतरी थांबलाय आणि एखादा व्यक्ती आला आणि तुम्हाला शिवी दिली. दिवसभर तुम्ही प्रसन्न आहे आणि एका मिनिटात एखाद्यानं शिवी दिली आणि त्यावेळेला आपल्या मनानं धारण केलं की ही गोष्ट वाईट आहे. एका क्षणात दिवसभराचा सगळा परिणाम निघून जातो आणि एका क्षणात आपण दुःखी होतो. आणि तिथंच आपण धम्म धारण केला, शिवी देऊ दे आणि स्तुती करू दे, मी माझ्यावरती काय घेणार नाही, असं जर आपण इंद्रियांवरती संयम केला तर जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला दुःखी बनवू शकत नाही. त्या दृष्टीनं हा संदिट्टिको, इंद्रियांना आकलन होणारा. त्यानंतर बुद्धांनी सांगितलं अकालिको, काळ वेळेचं बंधन या धम्माला नाही, टाइम बॉन्ड ठेवलेला नाही. म्हणून 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी जी गोष्ट सांगितली ती आजही तितकीच लागू आहे. 2500 वर्षापूर्वी एखादा व्यक्ती द्वेष उत्पन्न करत होता तर तो दुःखी होत होता
आजही द्वेष उत्पन्न झाला तर माणूस दुःखी होतो. 2500 वर्षापूर्वी एखाद्यानं मैत्री चित्त उत्पन्न केलं तर तो सुखी व्हायचा, इतर लोक सुखी व्हायचे. आज 2500 वर्षानंतर सुद्धा तीच गोष्ट घडते. याला म्हटलं गेलं अकालिको. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य धम्माचं, ये ही पस्सिको, ये आणि बघ. जगातल्या कुठल्याच धर्मसंस्थापकानं ये आणि बघ म्हटलेलं नाही, चिकित्सा कर म्हटलेलं नाही. बुद्ध इतर संप्रदायातल्या भिक्खू जेव्हा यायचा त्याला 3 महिने ठेवायचे की हा माझा भिक्खू संघ आहे, यांची ही वर्तन प्रणाली आहे, 3 महिने सोबत राहा, हे कसे वागतात बघ, जमलं तर स्वीकार, अन्यथा सोडून दे. ये आणि पहा. स्वतःला चेक करायसाठी बुद्धांनी ही गोष्ट सांगितली. सोनं जसं भट्टीमध्ये तावून सुलाखून निघतं, त्यातल्या अशुद्धी काढल्या जातात, तशाच गोष्टी तथागतांच्या धम्मामध्ये आहेत. म्हणून तर येही पस्सिको असं म्हटलं गेलं. ओपनायको म्हणजे पुढं पुढं नेणार आहे धम्म. धम्मामध्ये एखादा व्यक्ती आला तर तो आता त्याची माघार होत नाही, त्याची अधोगती होत नाही, तो पुढं पुढंच होत राहतो. अंगुलीमालाचं उदाहरण घ्या. 999 खून करणारा माणूस सुद्धा अरहंत बनू शकला. ही किती मोठी क्रांती आहे. पुढंच जातो. ती शेवटची गोष्ट, पच्चतं वेदितव्यो वियुहिति. जे विद्वान लोक आहेत त्यांना प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा हा धम्म आहे. आपण जराशी बुद्धी लावली, धम्म समजून घेतला तर त्याचा आपल्यावरती चांगला परिणाम होतो. हे तथागत बुद्धांनी सांगितलं. यासाठी आपली शक्ती खर्च करूया. धम्मामध्ये काय सांगितलंय. नाहीतर आयुष्यभर हिंदू धर्माविषयी टीका करत बसलो, तुमचंही कल्याण नाही आणि माझंही कल्याण नाही. आम्ही द्वेष उत्पन्न करत बसणार. बाबासाहेबांनी दिलं ना सोडून, द्या सोडून. आपण चांगल्या गोष्टी सांगूया. इतकं सांगण्यासारखं आहे की सांगणारा मरून जाईल, त्याच्या 4 पिढ्या मरून जातील, धम्म संपणार नाही. ऐकणाऱ्याच्या 4 पिढ्या मरून जातील आणि लोकांचं कल्याण धम्म पोचल्याशिवाय होणार नाही. ही गोष्ट आपण समजून घ्या. भगवान महावीरांचा एक शिष्य होता आणि त्याचा एक गृहस्थी उपासक होता, उपाली नावाचा. तो तिकडं निगंट जे होते ते बुद्धांचे विरोधक होते, जरी श्रमण परंपरेतले असले तरी. तो एकदा असं म्हणाला की मी जातो आणि त्या सिद्धार्थाला वादामध्ये हरवतो, त्याची ऐशी तेशी करतो, त्याला हातपाय धरतो, गरागरा फिरवतो. म्हणून बुद्धांशी भांडायला तो कोण आला, उपाली नावाचा उपासक. भंते उपाली नाही, हा उपासक होता, गृहस्थ होता. तो बुद्धांकडे आला. बुद्धांचं वैशिष्ट्य असं होतं की एखादा व्यक्ती गवताची पेंडी घेऊन जाळ लावून नदीला पेटवायला जावा, नदी पेटणार नाही, उलट ती गवताची पेंडी त्या नदीमध्ये मिळून मिसळून जाईल, वाहून जाईल, तसं व्हायचं लोकांचं. तो बुद्धांशी वाद करायला आला आणि त्याला काय सांगितलं होतं की सिद्धार्थाकडे जाताना तू जरा जपून जा, त्याच्याकडे काय आवर्तनी माया आहे. आवर्तनी माया म्हणजे बुद्धी फिरवणारी माया, म्हणजे त्याच्याकडे जादू आहे. का लोक म्हणायचे जादू आहे. जो बुद्धांना भेटायला यायचा, वाद करायला यायचा, तो रिवर्स जायचाच नाही. तो तिथंच म्हणायचा की मला शरणागत उपासक म्हणून स्वीकारा. हे बुद्धांकडे होतं. म्हणून लोकांना वाटायचं त्याच्याकडे काहीतरी जादू आहे, तथागतांकडे काहीतरी जादू आहे, जपून जा. तो आला उपाली नावाचा, बुद्धांशी वाद केला. बुद्धांना अनेक गोष्टी त्यानं विचारल्या. बुद्धांनी स्पष्टीकरणं दिली आणि स्पष्टीकरणं दिल्यानंतर तो वाद न करता तो विसरूनच गेला, मी भांडायला आलोय. बुद्धांचा उपासक झाला आणि परत आला. आणि परत आल्यावरती ते निगंट काय म्हटले, अरे तू तर बुद्धांना गरागरा फिरवणार, ऐशी तैशी करणार, असं म्हणून ह्याव करणार त्याव करणार म्हटलं होता. काय झालं, त्याच्या आवर्तनी माया जी आहे ती तुझ्यावरती पण फरक पडला काय. तेव्हा तो उपाली नावाचा ग्रस्त म्हणतो की ही जी काही आवर्तनी माया आहे याचा प्रभाव सगळ्यांवरती पडू दे, माझ्या नातेवाईकांवरती पडू दे, माझ्या विरोधकांवरती पडू दे, इतकी ती माया काय माया चांगली आहे. हे बुद्धांकडून आपण शिकूया. आपल्या संपर्कात एखादा व्यक्ती आल्या विचार करा, अशी आवर्तनी माया पडल का. आपण जर त्याला सगळ्या द्वेषाच्या गोष्टी सांगत बसलो, पडल का. तो बिचारा अगोदर हजारो त्याच्या डोक्यात कटकटी आहेत, कर्ज पाणी आहे, कुणाशी भांडणं आहेत, कुणाचा वाद आहे, कामावरचं टेन्शन आहे, घरातलं टेन्शन आहे, आणि तो आपल्याजवळ आला ना आपण त्याला आणि टेन्शन द्यायलोय. तो जवळ येईल का, तो आपल्या जवळ येणार नाही. बुद्धांना भेटायला लोक जात होते. बाबासाहेबांनी ग्रंथामध्ये दिलं बुद्धांचं स्वरूप कसं होतं. लोक पाहायला बुद्धांना जायचे. तो वक्कली नावाचा एक भिक्खू आजारी असताना तो शेवट अंतिम घटका मोजतोय, त्याला असं वाटत होतं की बुद्धांना भेटावं. बुद्ध किती सुंदर होते आणि तो काय बोलवतो बुद्धांना आणि त्याला फक्त बुद्धांना पाहायचं असतं. आणि अशा वेळेला सुद्धा बुद्ध स्वतःचा मोठेपणा करत नाहीत. त्या वक्कलीला म्हणतात, अरे माझ्या ह्या घाणीनं भरलेल्या शरीराला काय पाहून तू काय मिळवणार आहेस. जो धम्माला पाहतो तो मला पाहतो, हे बुद्धांनी त्याला सांगितलं होतं. हे आपण धम्माला पाहण्याचं काम केलं पाहिजे. धम्माच्या नावाखाली अधम्माच्या गोष्टीची चर्चा आपण नाही केली पाहिजे. ते केडर बेस कार्यक्रमामध्ये ठीक आहे. म्हणून धम्माकडे जाण्यासाठी आपण धम्म वाचला पाहिजे, पाली भाषा शिकली पाहिजे. काय फार सोपं, 6 महिन्याचा कोर्स केला की पाली होती. त्रिपिटक
आपण जपलं पाहिजे. बाबासाहेबांनी 16व्या खंडामध्ये पाली भाषेचं व्याकरणाचं पुस्तक लिहिलं, पाली भाषेची डिक्शनरी लिहिली, पाली भाषेचं गाथेचं पुस्तक लिहिलं. शासकीय प्रेसला तो ग्रंथ उपलब्ध आहे. आपण या 60 वर्षामध्ये तो ग्रंथ बघितलाच नाही. तो ग्रंथ बघूया. बाबासाहेबांची अपेक्षा होती, ते किती विद्वान होते, संस्कृत शिकले, पाली शिकले, इंग्लिश शिकले, 12 ज्ञानशाखांचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. त्यांच्या अनुयायांनी किती अभ्यास केला पाहिजे. त्या काळात तर इंटरनेट नव्हतं, आज आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे. म्हणून आपण निर्धार केला पाहिजे की मी पाली भाषा शिकणार, मी त्रिपिटक वाचणार, मी संस्कृत भाषा शिकणार, मी आगम वाचणार, तिबेटी ग्रंथ मी वाचणार. राहुल सांकृत्यायन, महापंडित राहुल सांकृत्यायन, आज ज्यांची जयंती आहे, आचार्य धर्मानंद कोसंबी, आयुष्याच्या आयुष्य या माणसाने दिली. त्यांचेच ग्रंथ आज आपण वाचतोय. नवीन काही निर्मिती आपण केली नाही, कारण आपण नव्या निर्मितीच्या नादाला लागलोच नाही. आपण जुन्याच गोष्टीमध्ये दगड मारत बसलो, ते चिखल अंगावर उडवून घेत बसलो. या गोष्टी आपल्याकडून झाली नाही. बौद्ध म्हणून आपली ओळख झालीच नाही, धम्मिक म्हणून आपली ओळख झालीच नाही. म्हणून बाबासाहेब म्हटले होते, लोक तुमचा आदर करतील असं वर्तन तुम्ही ठेवलं पाहिजे, नाहीतर महाराणी हा धर्म बाटवला, निंदाजनक स्थितीला आणला असं लोक म्हणतील. हा इशारा बाबासाहेबांनी दिला होता की नाही आपल्याला दीक्षा घेतल्यानंतर. तो इशारा आपण विसरून जाता कामा नये असं मला वाटतं. आपली जीभ जी आहे ती जीभ अतिशय चांगली चालवणं खूप आवश्यक आहे. म्हणून वाणीच्या शिलामध्ये 4 गोष्टी बुद्धांनी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली, खोटं बोलून एखाद्याला फसवायचं नाही. दुसरी गोष्ट सांगितली, चुगली चहाडी याचं ऐकून त्याला सांगून भांडणं लावायची नाहीत. तिसरी गोष्ट सांगितली, कठोर कटू बोलायचं नाही. आणि चौथी गोष्ट सांगितली, व्यर्थ वायफळ बडबड करून आयुष्यातला वेळ वाया घालवायचा नाही. या 4 गोष्टी सांगितल्या. आणखी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितल्या. 3 प्रकारच्या वाणी असतात असं बुद्ध म्हणतात. पहिली वाणी त्याला गूत वाणी म्हणतात, म्हणजे विष्टेसारखी वाणी. ती कशी असते, एखादा व्यक्ती सभेमध्ये जातो, कार्यक्रमामध्ये जातो आणि जे ऐकलं नाही ते ऐकलं म्हणून सांगतो, खऱ्या गोष्टी खोट्या आहेत म्हणून सांगतो, चुकीची साक्ष देतो, खोटं बोलून लोकांना फसवतो, अशी वाणी बोलतो. ती वाणी बुद्ध म्हणतात विष्टेसारखी वाणी आहे, त्याला गूत वाणी म्हटलं गेलं. दुसरी वाणी तथागत बुद्ध म्हणतायत की पुष्पवाणी. जे ऐकलं ते ऐकलं म्हणून सांगतो, जे पाहिलं ते पाहिलं म्हणून सांगतो, जे आठवतंय ते आठवतंय म्हणून सांगतो, जे अनुभवलं ते अनुभवलं म्हणून सांगतो. असं जो व्यक्ती बोलतो, बुद्ध म्हणतात तो पुष्पवाणी, फुलासारखी वाणी बोलतो. आणि तिसरी वाणी बुद्ध म्हणतायत, तिसरी वाणी कोणती, ती मधुवाणी. जो व्यक्ती जोडणारी भाषा बोलतो, जो व्यक्ती प्रेमळ भाषा बोलतो, जो व्यक्ती मंजूळ मधुर वाणी बोलतो, अशी वाणी म्हणजे मधुवाणी. ही वाणी आत्मसात करण्याचे प्रयत्न आपण करणं खूप आवश्यक आहे. कारण वाणीनं आपण लोकांशी संवाद कशानं साधतो, या जिभेनं. जिभेवरती आपल्या तलवार असेल तर लोक कापलीच जातील, आणि जिभेवरती आपल्या खडीसाखर असेल तर लोक जोडली जातील. बुद्धांशी भांडायला आलेली लोक सुद्धा बुद्धांची जोडली गेली, कारण बुद्ध या प्रकारची वाणी वापरत होते. म्हणून बुद्धांचं नाव घेत असताना, बाबासाहेबांचं नाव घेत असताना आपण त्यांच्या पावलावर चालतोय की नाही याची खात्री आपण केली पाहिजे. ते जर केलं नाही तर आपल्या आयुष्यात आपला जो वेळ आहे तो वायात जाणार आहे. एकदा बुद्धाने असं म्हटलं होतं, एक भिक्खू काय करतो, माझ्या चिवरचं टोक पकडतो, संगाटीचं टोक पकडतो, माझ्या मागोमाग चालू लागतो, मी जिथं पावलं टाकलेली आहे तिथं पावलं तो टाकतो, पण त्याच्या मनामध्ये कामोपभोग असतात, त्याच्या इंद्रियांवरती संयम नसतो, तो शिलांचं पालन करत नसतो. तथागत बुद्ध म्हणतात की तो भिक्षू माझा नव्हे. किती मोठी गोष्ट सांगितली बुद्धांनी. चिवरचं टोक पकडून पावला पाऊल ठेवणारा माणूस, सोबत राहणारा माणूस, बुद्ध म्हणतात तो भिक्षू माझा नाही. तर कोण भिक्षू माझा, जो माझ्यापासून खूप अंतर दूर आहे, पण तो मी सांगितलेल्या शिलांचं पालन करतो, इंद्रियांवरती संयम करतो, धम्माचं आचरण करतो, तो जरी दूर असला तर तो माझा भिक्षू आहे असं बुद्धांनी सांगितलं होतं. ही गोष्ट उपासकांना पण लागू आहे. बुद्धांच्या जवळ रोज मूर्ती घेऊन समजा मी फिरणं आणि बुद्धांचे विचार आत्मसात करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बुद्धांना हे अपेक्षित होतं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणखी एक गोष्ट बुद्धांनी सांगितली होती की जे चुकीचं बोलतात, जे भिक्खू चुकीचं वागतात, शिलांचं आचरण करत नाहीत, विनयांचं पालन करत नाहीत, ते भिक्षू माझे नव्हेत. ते भिक्षू कुणाचे आहेत, माझे नव्हेत, जरी काशाय वस्त्र अंगावरती असेल तरी सुद्धा. ही गोष्ट बुद्धांनी का सातत्यानं सांगितली, त्यांचा एकच रोख होता की लोकांनी आचरण केलं पाहिजे, लोकांनी प्रॅक्टिस केली पाहिजे, त्या पद्धतीनं पुढं जाणं हे खूप आवश्यक होतं. म्हणून हा जो धम्म आपण आत्मसात करणार आहे, या धम्माचं कारण बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं,
धम्माच्या दोन महत्त्वाचे हेतू बाबासाहेबांनी सांगितले. एक, मनाची मलिनता दूर करणं, मनामध्ये ज्या काय अशुद्धी आहे ते काढून टाकणं. दुसरी गोष्ट सांगितली होती की जग धम्मराज्य बनवणं, म्हणजे शिलावर अधिष्ठित धम्मराज्याची निर्मिती करणं. आणि मग बाबासाहेबांच्या किंवा बुद्धांच्या विचारानं जाणारे लोक कसे असतात, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. धम्मदायाद व्हा असं तथागत बुद्धांनी सांगितलं होतं. बाबासाहेबांनी त्याच गोष्टी सांगितल्या होत्या. बुद्धांचा धम्म भारतातून नष्ट झाला, वेगवेगळ्या देशांमध्ये गेला, तिथल्या संस्कृतीमध्ये तो मिक्स झाला. जपानमध्ये तो झेन परंपरेतनं जिवंत राहिला. पालीमध्ये ज्याला ध्यान म्हटलं जातं, मराठीत आपण ज्याला ध्यान म्हणतो, त्याचंच काय झालं, चीनमध्ये चान झालं आणि जपानमध्ये झेन झालं. त्या झेन संप्रदायातला एक भिक्खू तो असं ठरवतो की जपानी भाषेमध्ये जी चीनमधून जो धम्म आला ते सूत्र 7,000 त्याला सेट करायचे होते त्या सूत्रांचे. आणि त्याच्यासाठी त्याने फिरून पैसे गोळा केले त्या भिक्षूनं. कशासाठी? स्वतःसाठी नाही, स्वतःसाठी गाडी घेण्यासाठी नाही, बंगला बांधण्यासाठी नाही, तर त्या झेन सूत्रांचं एकत्रीकरण करून लोकांना वाटण्यासाठी 7,000 कॉपीज त्यांना तयार करायच्या होत्या. मग बरेच वर्ष, 10 वर्ष फिरल्यानंतर पैसे गोळा झाले. आणि पैसे गोळा झाल्यानंतर तिथं ऊर्जा नावाची एक नदी आहे जपानमध्ये, त्या नदीला काय आला, मोठा पूर आला. नदीला पूर आल्यानंतर त्या बनतेने मिळवलेले सगळे पैसे त्या लोकांच्या म्हणजे पुरातून बाहेर काढल्यानंतर त्यांना जे काय हवं नको आहे, औषध पाणी अन्नधान्य, त्याच्यासाठी सगळे पैसे खर्च केले. ही गोष्ट आपण समजून घ्या. भंतेनी गोळा केलेले पैसे पुरात जे लोक वाहून गेले, ज्या लोकांना इजा झाली, ज्या लोकांना दुखापत झाली, अशा लोकांसाठी ते सगळे पैसे खर्च केले. पुन्हा सगळं जपान व्यवस्थित स्थिरतावस्थावर झाल्यानंतर पुन्हा यांनी पैसे गोळायला सुरुवात केली. लोकांकडे जायचे, झेन सूत्रांचं आपल्याला एकत्रीकरण करायचं आहे, लाकडी पट्ट्यांवरती ते लिहायचं म्हणून पैसे गोळा केले. पुन्हा 10 वर्ष ते गोळा केले पैसे आणि आता ते सूत्र लिहून काढायची असं जेव्हा ठरलं तेव्हा जपानमध्ये महान अशी महारोगराई पसरली. जसं भारतामध्ये आता कोविड आला तशा पद्धतीनं जपानमध्ये रोगराई पसरली. आणि मग रोगराई पसरल्यानंतर काय झालं, पुन्हा या भंतेनी काय केलं, ते सगळे पैसे रोगराईतून लोकांना मुक्त करण्यासाठी ते पैशाचा विनियोग केला. ही गोष्ट झाली. पुन्हा सगळं जनजीवन व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा पैसे गोळा केले आणि पैसे गोळा केल्यानंतर पुन्हा 10 वर्षांनी, बघा 10-10 वर्षाचा गॅप, पुन्हा काय केलं, पुन्हा हे पैसे गोळा झाले आणि त्यानंतर लाकडावरती 7,000 प्रती त्या झेन सूत्रांच्या तयार केल्या गेल्या. जपानमध्ये आजही त्या मूळ कॉपी जपून ठेवलेल्या आहेत. आणि तिथली आई आपल्या मुलांना काय सांगते, तिथला शिक्षक ते जे दाखवतो ते काय सांगतो की त्या त्यांचं नाव आहे तेचुगेन साधकांनी, त्या भंतेनी 3 कॉपी तयार केल्या होत्या. किती कॉपी? 3 सेट तयार केले होते. पहिला सेट कुठं होता, नदीला पूर आला तेव्हा तो तयार झाला. दुसरा सेट रोगराई आली जेव्हा जपानमध्ये तेव्हा तयार झाला. आणि हा जो दिसतोय हा तिसरा सेट आहे. या तिसऱ्या सेटपेक्षा पहिले 2 जे झेन सूत्रांचे सेट होते ते याच्यापेक्षा महान आहेत. ही गोष्ट किती महत्त्वाची आहे सांगा. भिक्खूने लोकांची सेवा करावी असं बाबासाहेबांचं मत आहे. कारण आपण गृहस्थी आहोत, आपल्याला खूप जबाबदाऱ्या असतात. भिक्षू म्हणजे खुला आकाश आहे. पबजा म्हणजे बुद्धांनी म्हटले खुला आकाश आहे. त्यांना कुठं संध्याकाळी घराला लवकर जायची काय अडचण नाही. त्यांना काय 2 वेळ 1 वेळचं अन्न मिळालं काही चिंता नाही. एका गावातून दुसऱ्या गावामध्ये दरमजल करत त्यांनी जायचं आहे. अशा प्रकारचा जो भिक्खू आहे, लोकांची सेवा करणारा, असा भिक्खू म्हणजे धम्मिक भिक्खू आहे, हे आपण समजून घेऊया. म्हणून तथागत बुद्धांनी जे काय आपल्याला सांगितलं ते खूप आवश्यक आहे. म्हणून गावोगावी या गोष्टी आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवल्या पाहिजे. धम्माचं वातावरण तयार केलं पाहिजे. एक आळवक नावाचा यक्ष होता, बुद्धांच्या वाणीचा प्रभाव तुम्हाला सांगतो. आणि तो यक्ष काय करायचा, लोकांना मारून खायचा असा यक्ष होता. बुद्ध त्याच्याकडे गेले, त्याच्या घरामध्ये महालामध्ये बसले. त्यानंतर तो आळवक यक्ष आला. तोपर्यंत बुद्धांना दुसऱ्या एका यक्षाने येऊन सांगितलं होतं की भंते तुम्ही इथनं उठून जा, तो आला की तुम्हाला खाऊन टाकेल. मग तो आळवक यक्ष आला, बुद्धांना म्हटला इथून उठ. बुद्ध बाहेर गेले. पुन्हा म्हटला आत ये, पुन्हा आत येऊन बसले. पुन्हा म्हटला उठ बाहेर जा, पुन्हा बाहेर गेले, पुन्हा आत आले. असं 3 वेळा झालं. आणि चौथ्यांदा तो काय म्हटला, इथून उठ. बुद्ध म्हटले 3 वेळा झालंय, आता चौथ्यांदा मी काय उठत नाही. तर तो म्हटला तुझे पाय धरून गरागरा फिरवीन, फेकून देईन तुला, तुझी छाती फोडीन, तुझं डोकं फोडीन. बुद्ध त्या आळवक यक्षाला म्हटले, आळवका, जगामध्ये असा एकही माणूस जन्माला आलेला नाही की जो माझं डोकं फोडेल, जो माझी छाती फोडेल आणि माझे पाय गरागरा फिरवून मला फेकून देईल. तुला काय प्रश्न विचारायचे ते विचार. आणि मग तो आळवक यक्ष शांत झाला
आणि त्याने काही प्रश्न विचारले बुद्धांना. हे धम्माविषयीच प्रश्न होते. प्रश्नाच्या शेवटी तो आळवक यक्ष काय म्हणतो, म्हणते मी आता गावोगावी शहरी जाणार आहे आणि तुमचा विचार लोकांना सांगणार आहे. एक यक्ष माणसं खाणारा माणूस सुद्धा बुद्धांच्या संपर्कात आला आणि तो काय म्हणतो, मी आता गावोगावी शहरोशहरी जाऊन तुमचा विचार पोचवणार आहे. या गोष्टी आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. बुद्धांनी ही गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की लोक जोडले गेले पाहिजेत, लोकांच्या मध्ये धम्म रुजला गेला पाहिजे. घराघरामध्ये ताणतणाव आहेत, कुटुंबामध्ये ताणतणाव आहेत, ऑफिसमध्ये ताणतणाव आहे आणि ज्या समाज व्यवस्थेमध्ये आपण राहतो ना तिथंही मोठे ताणतणाव आहेत. त्या लोकांच्या हृदयापर्यंत बुद्धांची वाणी पोचवणं खूप आवश्यक आहे. बुद्धांनी काय सांगितलं, गृहस्थांसाठी संपत्ती कमवा, त्या संपत्तीचं संरक्षण करा. तिसरी गोष्ट सांगितली की आपला जो मिळकत आहे त्या प्रमाणामध्ये खर्च ठेवा. आणि चौथी गोष्ट सांगितली कल्याण मित्रता वाढवा. ही गोष्ट केवळ बौद्धांसाठी सांगितली नाही, ही सगळ्यांच्यासाठी बुद्धांनी सांगितली. या गोष्टीचा प्रचार आपण जर केला तर इतर धर्माची लोक येतील की नाही बुद्धांच्या जवळ, इतर धर्माची लोक येतील की नाही धम्माच्या जवळ. जी गोष्ट गोयंका गुरुजी करत आहेत ते आपण जरा समजून घेतलं पाहिजे की काय काम चाललेलं आहे, कशा प्रकारे बुद्ध लोकांमध्ये रुजवण्याचं काम चाललेलं आहे. त्या गोष्टी आपण करणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी धम्मिक या विषयावरती बोलत असताना मला असं वाटतं की आपण बुद्धांचा विचार आत्मसात केला पाहिजे आणि तो विचार आत्मसात केलेला जो विचार आहे तो लोकांच्यापर्यंत पोचवला पाहिजे. जरासे कष्ट घेऊया, जरासा अभ्यास करूया. साहेबांनी सांगितलं 5,000 काहीतरी पुस्तकं त्यांच्या घरात आहेत. आपल्या घरात ही पुस्तकं वाढवूया, पुस्तक वाचूया. वाचलेला माणूस बोलायला थांबत नाही, वाचलेला माणूस सांगायला थांबत नाही. जर आपण वाचलोच नाही तर बाबासाहेबांनी एक उदाहरण दिलं होतं, रेडा बैल आणि माणसाचं. रेडा अन्न खातो, पाणी पितो, मुलं जन्माला घालतो. बैल पण तसंच करतो आणि माणूस पण जर त्यानं बुद्धी वापरली नाही तर तसंच करतो. बाबासाहेब म्हटले रेड्याला बुद्धी नाही, बैलाला बुद्धी नाही, माणसाला मात्र बुद्धी आहे. त्या बुद्धीचा वापर जर माणसानं केला नाही तर रेड्यामध्ये, बैलामध्ये आणि माणसामध्ये कोणता फरक उरणार नाही. हे कधी सांगितलं, मुक्ती कोण पथेमध्ये, धर्मांतर कामध्ये. बाबासाहेबांना अपेक्षित काय होतं, बाबासाहेबांचं आणखी एक वाक्य आहे, मनुष्य मात्राच्या उत्कर्षाकडे जाण्यासाठी धम्म स्वीकारला गेलाय. इतप्पर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन असं जेव्हा बाबासाहेब म्हणतायत 22 प्रतिज्ञामध्ये, तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की बुद्ध शिकवण कोणती आहे हे ठरवलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी जो ग्रंथ आपल्याला दिला, सगळ्या त्रिपिटकाचा सार त्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. त्रिपिटक नाकारलेलं नाही बाबासाहेबांनी, बाबासाहेबांनी संशोधन केलेलं आहे आणि तो सार आपल्याला तिथं दिला आहे. आणि एक दिशा दिली की हे मी व्याकरण लिहिलेलं आहे, पालीचं गाथा लिहिलेली आहे, डिक्शनरी दिलेली आहे, त्याचा अभ्यास तुम्ही करा आणि त्या मार्गाने पुढे जा. चिकित्सा करत राहिलं पाहिजे, ज्ञानापासून आपण बाजूला येता खूप कामा नाही. ही गोष्ट आपण समजून घेऊया. आणि बुद्धांचे भिक्खू किती म्हणजे कट्टर होते तुम्हाला मी गोष्ट सांगतो. एक व्यक्ती, एक भिक्खू एका कमळाच्या तळ्याच्या बाजूनं जात होता आणि तो तिथून जात असताना त्याला असं वाटलं की कमळ खूप चांगले लागलेले आहे. तो पाण्यामध्ये उतरला आणि त्यानं काय केला, त्या कमळाचा सुगंध घेतला. आणि तो सुगंध घेत असताना शेजारी एक व्यक्ती होता, तो काय म्हटला, तू गंध चोर आहेस, तू काय आहेस, तू चोर आहेस. बुद्धांनी न मागता कुठलीही वस्तू घ्यायची नाही असा दंडक भिक्खूंना केला होता. अन्न सुद्धा मागून घ्यायचं नाही, पैसे तर दूरच आहेत. भिक्खूंनी अन्न सुद्धा मागून घ्यायचं नाही, दारात जाऊन थांबायचं, पात्र घेऊन दिल ते अन्न घ्यायचं, दिलं नाही तर दुसऱ्या घरामध्ये जायचं. पैसे, सोने, चांदी असल्या गोष्टी बाळगायच्या नाहीत. विहार हे ग्रहस्थानी बांधायचं आणि भिक्खूंनी फक्त तिथं जाऊन राहायचं, धम्मप्रचार कर, अशी खूप जबरदस्त सिस्टीम होती. ती आता आपण विसरून गेलोय. तर तो काय व्यक्ती म्हणतो, अरे एखादा व्यक्ती कमळ खुडतो, मुळातून उपडून टाकतो, त्याच्या फांद्या तोडतो, फूल तोडून घेतो, अशा व्यक्तीला तू चोर म्हणण्यापेक्षा मी तर काय केलेलं आहे, फक्त त्याचा गंधच घेतलेला आहे, तू मला चोर कसं काय म्हणतोयस. तेव्हा तो व्यक्ती काय म्हणतो, अरे ज्याचं कापड जे आहे ते मलिनच झालेलं आहे, त्याच्यावर आणखी 4 डाग लागले तर काही फरक पडत नाही. कापड काळच आहे, मलिन झालेलं आहे, घाण झालेलं आहे, त्याच्यावरती आणखी एक डाग पडला तर तो काय दिसणार आहे काय, तर मलिनच आहे. पण तो काय व्यक्ती म्हणतो, एखाद्याचं वस्त्र शुभ्र असेल तर त्याच्यावरती एक ठिपका जरी पडला काळा तर तो उठून दिसतो. तुम्ही इतकं शुद्ध आचरण करणारे लोक आहेत आणि हा गंध सुद्धा तू चोरून घेतायस, म्हणून मी तुला सांगितलं. मग तो भिक्खूनं त्याला हात जोडले आणि म्हटला की साधुवा, तुम्हाला मी धन्यवाद देतो की तुम्ही मला जागं केलं आणि इथून पुढं मी कधी जर चुकलो तर मला तुम्ही अशा प्रकारे मार्गदर्शन करा. तेव्हा पुन्हा तो व्यक्ती काय म्हटला की मी काय तुझा नोकर नाही तुला मार्गदर्शन करायला, तुझं तू बघ.
आणि बुद्धांनी याच गोष्टी सांगितलेल्या होता. तुम्ही ही किच्चंग आतप्पंग अख्खा तारो तथागतो. बुद्ध म्हटले होते तथागत केवळ मार्ग देणारे आहेत, चालायचं मात्र आपल्याला आहे. दुसरा कोण येऊन आपल्याला चालवेल हे आपल्याला सांगता येत नाही, आपलं आपण चालायचं आहे. या दृष्टीनं आपण स्वतःकडे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेबांनी या देशामध्ये महान क्रांती केली. ती क्रांती होती स्वतः चंद्रमणींच्या हस्ते बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि चंद्रमणींच्या हस्ते लोकांना दीक्षा दिली नाही. ही गोष्ट समजून घ्या. उपासकानं दीक्षा देण्याचा अधिकार या देशामध्ये नव्हता. बाबासाहेबांनी स्वतः दीक्षा घेतली आणि इतरांना दीक्षा देण्याचा अधिकार दिला आणि बाबासाहेबांनी लिहून ठेवलं की दरेकाला दीक्षा देण्याचा अधिकार मी प्रदान करतो. उपासकानं उपासकाला दीक्षा देण्याचा अधिकार मी प्रदान करतो. ही गोष्ट बाबासाहेबांनी आपल्यासाठी करून दिली. पण दीक्षा देण्याआधी त्या व्यक्तीची तयारी पण असणं खूप आवश्यक आहे. तो व्यक्ती चांगला असणं पण आवश्यक आहे. या गोष्टी आपण करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. शेवटचं बाबासाहेबांचं एक वाक्य सांगतो, मी या ठिकाणी थांबणार आहे. बाबासाहेब काय म्हटले? बौद्धांनी केवळ चांगला बौद्ध असणं पुरेसं नाही आहे. मी चांगला बौद्ध आहे, मी घरात बसतो, ध्यान करतो, पुस्तक आणतो, पुस्तक वाचतो, कामाला जातो, पुन्हा कामावरून घरात येतो, हे बाबासाहेबांना अपेक्षित नाही. बाबासाहेब काय म्हणतायत? बौद्धांनी केवळ चांगला बौद्ध असणं पुरेसं नाही, तर बौद्धांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. कारण धम्माचा प्रसार करणं म्हणजे हीच खरी मानव सेवा आहे. बाबासाहेब म्हटले धम्म प्रचार करणं ही मानव सेवा आहे. मानव सेवा करणाऱ्या व्यक्तीलाच बाबासाहेबांनी बौद्ध म्हटलं, त्यालाच आपण धम्मिक म्हणूया. या प्रकारे इतकंच मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. विजय सर आणि त्यांची सर्व टीम यांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद मेधावी सर. आपल्या अमोघ वाणीनं आम्ही भारावून गेलो. अतदीपभव. स्वतःचा विकास उत्कर्ष हा स्वतःच करायचा आहे. गौतम बुद्धांनी दिलेल्या तत्त्वज्ञानाचं आचरण आणि प्रचार प्रसार हाच मानवी कल्याणाचा एक पाया आहे.